सर्वसामान्य शेतकरी हा कर्ज किती घेतो? सर्वसामान्य शेतकऱ्यावर किती कर्ज आहे? माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही नक्की माफ करावं आणि लवकरात लवकर माफ करावं. परंतु ज्यांच्या 20 एकर शेती आहेत, ज्यांच्या 10 एकरपासून पुढे शेती आहे, की ज्यांचे बिझनेस आहेत, की शेतीवर लोन घेऊन ती लोक बिझनेस उभारतायत बरं का, फक्त नावाला त्यांच्याकडे शेती आहे, खरं तर ते पिकवत नाही त्या शेतीमध्ये, अशी लोक आहेत काही, त्यांना पिकवायला सुद्धा वेळ नाहीये, त्यांचे बिझनेस आहेत. मग अशा बिझनेसमॅनचे पण कर्ज माफ करायचे का? सांगा ना मला. आता ती सुसुबाई म्हणती मी 6 एकरात मध्ये किती काय 4 एकरात मध्ये 1.5 कोटी 6 कोटीची वांगी पिकवते. मला वाटतं सुप्रियाबाईचं तर फार मोठं नुकसान झालं असेल. मग अशा पण लोकांच्या कर्ज माफ करायचे का? त्यामुळं शेतकरी राजाने स्वतःच्या हिताचा, जो हाडामासाचा शेतकरी आहे त्याने स्वतःच्या हिताचा विचार करावा. त्यांनी राजकारणी म्हणतील तसं नाचू नये. स्वतः आपल्या ताटात काय पडेल ते बघावं. तुम्ही राजकारण्यांच्या म्हणण्यानुसार वागू नका. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी संघटन करा आणि मागणी करा. जसं की सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आज ती जयश्री पाटील आहे जी भांडतीये, राजश्री पाटील, त्याच्यानंतर मंगेश साबळे आहेत जे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी झगडतायत, त्यांना न्याय मिळावा म्हणून ती लोक झगडतायत. तर नक्कीच सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यावा सरकारने आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार करावा. बाकी गडगंजे जे फक्त शेतीच्या नावावर ज्यांनी म्हणजे आपले अगदी बिझनेस उभारलेले आहेत कर्ज घेऊन, अशा शेतकऱ्यांचं खरंच कर्ज माफ करू नये. कारण त्या शेतकऱ्यांमुळं सर्वसामान्य शेतकरी अडचणीत येत चाललेला आहे. याचाही विचार करावा आणि शेतकऱ्यांनी याचा विचार खरंच करावा. या लोकांच्या मागे पळू नये. तुम्हाला कसा फायदा मिळेल हे बघा. नक्कीच तुम्ही तुमच्या फायद्यासाठी भांडा, झगडा, परंतु कुणाचा तरी फायदा करून देऊ नका. गडगंज शेतकऱ्यांचा, ज्यांच्या नावावर फक्त भरपूर एकर शेती आहेत आणि ते फक्त त्या शेतीवर काय करतायत, लोन घेतायत आणि त्यांचे वेगळे व्यवसाय चालवतायत आणि ते लोक ते लोन माफ करा म्हणतायत शेतकऱ्यांचं. सरसकट कर्जमाफी अजिबात नाही. ते कर्ज कशासाठी उचललेलं आहे त्यांनी हे बघण्यात यावं. त्यांचे काय बिझनेस आहेत त्याच्या पाठीमागं तेही बघण्यात यावं आणि नंतर त्यांचं कर्ज माफ करण्यात यावं. परंतु आता मात्र तात्काळ शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, सर्वसामान्य शेतकऱ्यांचं. ज्यांच्याकडे 1 एकर, 2 एकर, 4 एकर, 5 एकर अशी शेती आहे, अशा शेतकऱ्यांचं खरंच कर्ज माफ करण्यात यावं. आता निवडणुका आल्या आणि अगदी असा काही यांचा म्हणजे गोंगाटा उठला ना की सांगायलाच नको. हे एकमेकांवर चिखलफेक करणार आणि यांची राजकीय पोळी भाजून घेणार. परंतु आपला फायदा कुठं आहे हे आपण बघायचं. आपण कुणाच्याही मागं पळायचं नाही. आणि नक्कीच मला असं वाटतं उद्यापासून माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं जे काम असतं खरं सर्वसामान्यांच्या समोर आणणे हे माझं काम आता उद्यापासून अगदी चोखपणे चालू राहील. कारण बरेच बेडका आता बिळातनं बाहेर येतील आणि सत्ताधारी पक्ष हा कसा चुकीचा आहे, सत्ताधारी पक्षाने काय दिलं आपल्याला, भाजपने काय दिलं आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि सत्ताधारी पक्ष हा याने काय दिलंय सर्वसामान्यांना हे मी सांगण्याचा प्रयत्न करेल नक्कीच. आणि मला माहिती आहे सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य मायबाप, अगदी गावखेड्यातला शेवटच्या घराचा जो व्यक्ती असतो ग्रामीण भागातला, तो मला बघत असतो आणि त्यांना मान्य असतं माझं बोलणं, त्यांना पटतंय. कारण त्यांच्या मनातल्या भावना मी व्यक्त करते. मी आत्ता मार्केटमध्ये गेले होते. मार्केटमध्ये गेली असता कुठल्या तरी बीडच्याच एक ताई होत्या, वयस्कर होत्या आणि त्या मला म्हटल्या तुम्ही, म्हटलं मी तीच. बराच वेळा असं होतं की मला पटकन माझं नाव लक्षात येत नाही. म्हटलं तुम्हाला जे असं वाटतंय ना मी ती आहे का, तर मी तीच आहे, फक्त तुम्हाला माझं नाव आठवत नाही. आणि मग त्या तुम्ही संगीताताई ना, म्हटलं माझा नंबर वगैरे घेतला आणि खूप कौतुक केलं त्यांनी. मला असं वाटतं 60 वर्ष तरी वय असावं त्यांचं. खूप कौतुक केलं त्यांनी माझं, खूप कौतुक केलं. आणि खऱ्या अर्थाने ही माझी पोचपावती आहे. ती लोक जे माझं कौतुक करतायत ना, ही माझी पोचपावती असते कामाची माझ्या. आणि मग त्यावेळेला असं वाटतं अरे मी योग्य वेने चालली आहे, माझा मार्ग जो आहे तो योग्य आहे. ठीक आहे, ज्या लोकांच्या मताशी मी सहमत नाही ते मला नावं ठेवणारच, ते मला ट्रोल करणारच. आणि मग मी मला समजावून पुन्हा माझ्या रस्त्याने चालायला लागते. मला जेव्हापासनं कळतंय, म्हणजे माझ्या लहानपणीपासून, की
जो शेतकऱ्यांच्या मालाला भाव आत्ता आहे किंवा जी परिस्थिती शेतकऱ्यांची आत्ता आहे, अशी परिस्थिती काँग्रेसच्या काळात नव्हती. फार बिकट परिस्थिती होती शेतकऱ्यांची. म्हणजे मालही असा होत नव्हता आणि पिकाला भाव तर अजिबातच नव्हता. राजकारणी हे पोटाला पोटभर खात होते, परंतु शेतकऱ्याला कधीच अंगाला कपडा मिळाला नाही, त्याच्या पायाला चप्पल मिळाली नाही. अनवाणी पायाने तो राब शेतामध्ये राबत असायचा. परंतु भाजप सरकार आल्यापासून मला असं वाटतं कुठेतरी त्यांना थोडेसे चांगले दिवस आले म्हणायला हरकत नाही. नक्कीच तर हरकत नाहीये. तुम्ही लोकांनी आमदारकीला भरभरून आशीर्वाद दिले सत्ताधारी पक्षाला, आणि मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सुद्धा तुम्ही या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीमध्ये काम कराल अशी मला अपेक्षा आहे. आणि तसंच तुम्ही निवडून द्याल सत्ताधारी पक्षाला त्यांचे उमेदवार, जेणेकरून आपल्याला निधी जास्त मिळेल आपल्या प्रभागाला, आपल्या गटाला. ग्रामपंचायत असेल तर सरपंच किंवा सदस्य तुमच्या गटाचा जो सदस्य असेल तो नक्कीच सत्ताधारी पक्षाच्या विचारांशी त्याची सहमती असावी. नक्कीच तुम्हाला निधी चांगला मिळून तुमच्या गावाचा विकास त्याने करावा. जर जिल्हा परिषदेचा असेल तर त्याच पद्धतीने आपण त्याला निवडून द्यायचं आहे. पंचायत समितीचा असेल त्यालाही आपल्याला तोच उमेदवार निवडून द्यायचा आहे जो आपलं भलं करेल आणि आपल्या धर्माचं भलं करेल, रक्षण करेल. त्यामुळं नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, या सर्वच जे कोण उमेदवार असतील यांना आपल्याला त्यातले आपले उमेदवार आपल्याला निवडायचे आहेत आणि ते आपल्याला निवडून द्यायचे आहेत. आपण आमदारकीचा अजेंडा असा काही गाजवला किंवा असा काही झेंडा रोवला की ना भूतो ना भविष्य, म्हणजे अगदी चितपट करून ठेवलं विरोधकांना. त्याच पद्धतीत आपण आत्ताही तसंच करणार आहोत. आणि खूप म्हणजे चालू झालेलं आहे. आता तुम्ही बघत असाल, कुणीतरी ओबीसीचं पारडं ओढते तर कुणीतरी मराठा आरक्षणाचं पारडं ओढते. जे काय आहे ते जे शिकलेली जनता आहे किंवा जे समंजस आहेत तरुण, त्यांना माहिती आहे आपल्या देशाला संविधान लागू आहे आणि कितीही यांनी ओढाताण केली तरी संविधानाव्यतिरिक्त काहीच होणार नाही. त्याच्यामुळं कायद्यात बसून तेच भेटणार आहे. बाकी कितीही गोंगाटा केला आणि तुम्ही मताची विभागणी करण्याचा प्रयत्न केला तरी जो मतदार जे आहे तो आता सुज्ञ झालेला आहे आणि तो यांच्या ज्या काय भूलतापा आहे त्याला बळी पडणार नाही. त्याने आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं नक्कीच मतदार सुज्ञ आहेत, समंजस आहेत आणि त्यांना कळतंय त्यांचं भलं बुरं सगळं काही कळतंय. एवढं लक्षात ठेवा. मला वारंवार म्हणजे मी आता दररोज ह्या गोष्टी अगदी तुमच्या पुढे मांडणार आहे. तुम्ही जरी आता विरोधी पक्षाचा म्हणजे शरद पवार गटाचा किंवा उद्धव ठाकरे गटाचा जर उमेदवार निवडून दिला किंवा त्यांच्या विचाराचा माणूस निवडून दिला तरी वरती मला सांगा निधी कोण देणार आहे? भाजप सरकार. मग माझी विनंती असेल तुम्हाला की जर वरती भाजप सरकार आहे, केंद्रात भाजप सरकार आहे, तर तुमच्या गावातमध्ये तुम्ही जो व्यक्ती निवडून देणार आहे, तुमच्या गटामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या प्रभागामध्ये जो व्यक्ती तुम्ही निवडून देणार आहे तो व्यक्ती का बरं त्याच पक्षाचा नसावा, जेणेकरून तुमच्या प्रभागाला जास्त निधी मिळेल, हक्काचा निधी मिळेल. हे तर तुम्हाला कळतच ना की आपलं माणूस पुढं आहे, तेच माणूस पुढं आहे म्हटल्यावर खालीही त्याच मताचा आणि त्याच पक्षाचा माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे. असं जर केलं तर मला वाटतं नक्कीच आपलाही फायदा होईल. आणि तुम्ही जर विरोधी पक्षाचा निवडून दिला तर मग काय नाही, ठणठण गोपाळ. कारण शेवटी ते विरोध करणारच, त्यांच्या पक्षाचा नाही म्हटल्यावर थोडंसं होतच ते घासाघासी. त्यामुळं प्लीज तुम्ही लोक आपल्या मताचा, आपल्या धर्माचं जो रक्षण करेल तो, आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ज्याचं सरकार आहे त्याच पक्षाच्या विचारधारेचा व्यक्ती जर निवडून दिला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. नक्की. गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. उद्या पुन्हा तुमच्या समोर नवीन विषय घेऊन येणार. तोपर्यंत तुमचीच संगीता वानखेडे.